नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे उमा पुजारी चॅनलवर। कसे आहात सगळे? बरे आहात ना? उपाय सांगितलेले करताय ना? फरक पडतोय ना चांगल्यापैकी? भरपूर जणांचे मला कॉल आलेत, मेसेज आलेत की सांगितलेले उपाय आम्ही करतोय, तर त्यामुळे आम्हाला चांगल्यापैकी फरक पडलाय। आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ड्राउझर म्हणजे काय आणि जे मी यूज केलं होतं त्याला काय म्हणतात, जे मी कामासाठी वापरलं होतं, तर त्यामध्ये ह्याला बोलतात दोलक, लोलक किंवा दोलक असं म्हणतात त्याला। तर हे अफर्मेशन देऊन म्हणजे सांगून आम्ही सिद्ध केलेलं असतं। माझे गुरुजी आहेत मनीषजी शर्मा, त्यांनी मला ही सर्व विद्या शिकवलेली आहे। त्यांच्या सानिध्यामध्ये सर्व विद्या आम्ही शिकतो। कुंडलिनीही करतो आम्ही, कुंडलिनी रिट्रीटमध्ये जातो, कुंडलिनी ॲक्टिवेट करतात, शक्तिपात करतात गुरुजी आमचे, आणि त्यांनी सर्व ही विद्या शिकवलेली आहे। तर ह्याचा वापर आम्ही मुख्यतः ह्याला ड्राउझर असं म्हणतात। तर ह्याचा वापर मुख्यतः चक्रास, आपले चक्रास चेक करण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये असलेले 7 चक्र, हे चक्रास ॲक्टिवेट करण्यासाठी, किंवा कोणतं चक्र कसं चालतंय, बॅलन्समध्ये आहे की अनबॅलन्स झालेलं आहे, ते चक्र बघण्यासाठी म्हणून याचा उपयोग केला जातो। हे बघितल्याच्या नंतर, चेक केल्याच्या नंतर गुरुजींच्या आशीर्वादाने, मनीषजी गुरुजींच्या आशीर्वादाने आम्हाला त्यांनी एवढी शक्ती दिलेली आहे की अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरच, 1च मिनिटामध्ये त्यांचे चक्र आम्ही बॅलन्स करतो शक्तिपाताद्वारे। आणि त्या माणसाचे जेही कामधंदे अडकलेले असतात ते कामधंदे पूर्णत्वाला लागतात, रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असतील ते क्लिअर होतात, कामधंद्यातले अडथळे दूर होतात, आणि एकंदर याचा उपयोग असा होतो की चक्रास बॅलन्स झाल्याच्या नंतर त्यांना प्रत्येक कामामध्ये यश येतं। त्याला एक ड्राउझिंग विद्या असं म्हणतात, आणि तीच विद्या मी वापरते। माझ्या घरी काळूबाईचं, अंबाबाईचं आणि रेणुका यल्लमादेवीचं स्थान आहे। महाकालीची मी भक्त आहे, महाकालीची मी नाथपंथाची दीक्षा घेतलेली आहे, आणि त्यानुसारच मी सर्व कामं करते। त्याच्याच जोडीला मनीषजी शर्मा यांचे आशीर्वाद आहेत आम्हाला, डोक्यावर त्यांचा हात असल्या कारणाने सर्व कार्य आमचे शुद्ध होतात आणि क्लिअर होतात। ही कुठलीही फसवेगिरी नाही आहे, कुठलीही धांदलगिरी नाही आहे, किंवा कुठलंही अवाढव्य असं दाखवणं नाही आहे। जेही आहे ते सर्वांच्या समोर आणि सायंटिफिक रिझनने आम्ही कामं करतो। मी टॅरो कार्ड रीड करते, मी फेस रीड करते, मी ओरा रीडिंग आणि प्रेडिक्शन करते, ओरा क्लिनिंगही करते, ह्या सर्व कामं मी करते। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवलं, ही दोलक ही विद्या म्हणजे शिकावी लागते, ऑटोमॅटिकली होत नाही। शक्तिपात घेतल्याच्या नंतर ह्याला आम्ही जी अफर्मेशन देऊ, त्या अफर्मेशननुसार हे फिरतं, म्हणजे कोणतं चक्र तुमचं बॅलन्स आहे किंवा अनबॅलन्स आहे हे चेक केल्याच्या नंतर हे आम्हाला दाखवतं। हे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला असं फिरतं हे। आणि जर काहीच नसेल, एकदम निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा काही दुसरी काही एनर्जी असेल, तर हे स्तब्ध असं उभं राहतं। याच्यानुसारच आम्ही सगळं कामं करतो। आणि राहिली गोष्ट, कोणाला खूप जणांनी मला सांगितलं होतं की आम्हालाही त्याचा उपयोग सांगा, तर हे शिकणं फारसं असं अवघड नाही आहे, फक्त वेळ द्यावा लागेल तुम्हाला। वेळ दिल्याच्या नंतर तुम्ही शिकू शकता आहे। आणि जर कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा, आणि मी तुमचं नक्कीच, तुम्हाला जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। धन्यवाद, थँक्यू।